अंतराळातून 3I एटलास इंटरस्टेलर नावाचा एक प्राचीन धूमकेतू पृथ्वीच्या दिशेने येतोय। सध्या हा धूमकेतू सूर्याच्या कक्षेत असला तरी वैज्ञानिकांची शास्त्रज्ञांची चिंता मात्र वाढलेली आहे। त्यांच्या मनात अनेक शंका उपस्थित झालेल्या आहेत। हा खरंच धूमकेतू आहे की एखादा एलियन स्पेसशिप आहे अशी चर्चा रंगू लागलेली आहे। पृथ्वीच्या दिशेने येणारा हा खरोखरच एक प्राचीन धूमकेतू आहे की एलियन स्पेसशिप आहे, काय नेमकं सत्य आहे पाहूया एक रिपोर्ट। एखादा चमकदार तारा जो दुसऱ्याच सौर मंडळातून आला असेल आणि तो प्रचंड वेगाने सूर्याच्या दिशेने जात असेल तर अशी खगोलीय घटना सध्या आपल्या सौर मंडळात घडतीये। 3I एटलास नावाचा एक धूमकेतू सूर्याच्या अगदी जवळ पोहोचलाय। सूर्याच्या कक्षेत आल्यानंतर धूमकेतूचा रंग पूर्णपणे बदलला। हे दृश्य पाहिल्यानंतर तो धूमकेतू आहे की एलियन स्पेसशिप याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। अमेरिकेच्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक अवी लोएब यांनी या धूमकेतूबाबत पहिल्यांदा ही शंका उपस्थित केली आहे। 2 weeks ago I realized that 2 आठवड्यांपूर्वी मला जाणवलं की 3I एटलासची सूर्याच्या दिशेने येण्याची दिशा लक्षणीय आहे। 3I एटलास इंटरस्टेलर या धूमकेतूमध्ये काहीतरी अजीब शक्ती दिसते। धूमकेतूच्या दिशेने शक्तिशाली रेडिओ सिग्नल येत आहेत आणि असे रेडिओ सिग्नल यापूर्वी कधीच अनुभवले नव्हते। to produce such a radio signal. सूर्याच्या दिशेने येणारा धूमकेतू हा एलियन स्पेसशिप असल्याची 40% शक्यता लोएब यांनी व्यक्त केली। 3I एटलास जुलै 2025 ला पहिल्यांदा चिली येथील टेलिस्कोप मधून दिसला। या धूमकेतूची गती 30 किलोमीटर प्रति सेकंद एवढी होती। 29 ऑक्टोबरला तो सूर्याच्या जवळ पोहोचला। हे अंतर 20.3 करोड किलोमीटर एवढं होतं। सूर्याच्या जवळ पोहोचल्यानंतर या धूमकेतूची चमक 16 पटीने वाढली। सूर्याच्या कक्षेतून 19 डिसेंबर पर्यंत हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळ पोहोचेल असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवलाय। 3I एटलास धूमकेतू की एलियन स्पेसशिप याबाबत अनेक शंका आहेत। त्यातच हा धूमकेतू पृथ्वीच्या दिशेने येत असल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत। नासामधील शास्त्रज्ञांनी तुर्तास तरी या सर्व शंकांना खोटं ठरवलंय, पण पृथ्वीच्या कक्षेत येणाऱ्या या धूमकेतूमुळे ब्रह्मांडातील अनेक रहस्यांचा उलगडा होण्यास मदत होईल असा विश्वासही व्यक्त केला जातोय। ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी।